नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे दुबईच्या त्या थरारक मैदानावर, जिथे एक साधा सामना नव्हता, जिथे एक साधा कप नव्हता. हा सामना होता अभिमानाचा, हा सामना होता देशाचा आणि हा सामना होता भारत विरुद्ध पाकिस्तान. नमस्कार, मी तेजस्विनी. अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. 28 सप्टेंबर 2025 आशिया कप फायनल, एक अशी रात्र जी आपण आयुष्यभर विसरणार नाही. कारण या रात्री भारताने केवळ सामना जिंकला नाही, तर पाकिस्तानाला दाखवलं, तुम्ही काहीही करा, शेवटी जिंकतो तो भारतच. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त सामना पाहणार नाही, तर प्रत्येक क्षणाचा आनंद घेणार आहोत. पाकिस्तानाचा डाव, भारताचा पराक्रम, मैदानावरील नाट्य, मैदानाबाहेरील राजकीय ड्रामा आणि सगळ्यात मोठं म्हणजे भारतीय खेळाडूंचं आत्मसन्मान. तर चला मंडळी, सुरू करूया ही कहाणी. भारत विरुद्ध पाकिस्तान फायनलची रणभेरी. सामना सुरू होण्याआधीच वातावरण तापलेलं होतं. दुबईच्या मैदानात भारतीय चाहत्यांनी तिरंगा फडकावला. भारत माता की जय हे गगनभेदी नारे आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानाचे चाहते पाकिस्तान जिंदाबाद ओरडत होते. टॉस झाला, सूर्यकुमार यादव जिंकला. त्याने ताबडतोब निर्णय घेतला, पाकिस्तान आधी फलंदाजी करणार. हा निर्णय ऐकताच पाकिस्तानी ड्रेसिंग रूम मध्ये टाळ्या वाजल्या, कारण त्यांना वाटलं भारतीय बॉलर्सना आम्ही तडाखा देऊ, आणि सुरुवातही त्यांनी तशीच केली. साहिबजादा फरहान आणि फकर जमन यांनी 4 आणि 6 ची आतिषबाजी केली. प्रत्येक चेंडूवर पाकिस्तानाच्या चाहत्यांचा जल्लोष. फरहान तर जणू काही भारताला आव्हान देत होता, आज माझं बॅट थांबणार नाही. 113 धावांवर फक्त एक गडी बाद. भारतीय चाहत्यांच्या चेहऱ्यावर थोडं तणावाचं सावट होतं. पण खेळ म्हणजे केवळ सुरुवात नाही, शेवट महत्वाचा असतो. इथून सुरू झालं भारतीय फिरकी वादळ. कुलदीप यादवने चेंडू हातात घेतला आणि एकामागोमाग एक पाकिस्तानी फलंदाजांना माघारी धाडलं. बुमराची धारदार यॉर्कर, अक्षर पटेलची चपळ फिरकी, वरुण चक्रवर्तीची गुडगुगली, संपूर्ण पाकिस्तानाचं फलंदाजी ताफ गडगडलं. एक एक करून त्यांचे गडी माघारी गेले. शेवटी 19.1 ओव्हरमध्ये पाकिस्तान सर्वबाद. फक्त 146 धावा. जिथे 180-190 सहज शक्य होतं, तिथे भारताने त्यांना 150च्या आत रोखलं. भारताचा डाव सुरू झाला. सगळ्यांना वाटलं 147 धावांचं लक्ष्य काही अवघड नाही, पण सामना सोपा असता तर तो भारत पाकिस्तानाचा सामना कसा ठरला असता. सुरुवातीला भारताला मोठा धक्का बसला. 3 विकेट्स झटपट पडल्या. स्कोर 20वर 3. संपूर्ण दुबई मैदान शांत झालं. भारतीय चाहत्यांच्या डोळ्यात चिंता, पाकिस्तानी प्रेक्षकांचा जल्लोष. आता तर सामना आमचाच. इथे उभा राहिला एक तरुण शूरवीर, तिलक वर्मा. 21 वर्षाचा हा खेळाडू पहिल्यांदा एवढ्या मोठ्या फायनलमध्ये जबाबदारी घेत होता, आणि त्यांनी ती पार पाडली जणू काही जन्मभराची तयारी केली होती. प्रत्येक चेंडूवर संयम, प्रत्येक चौकारांवर आत्मविश्वास आणि प्रत्येक धावेत देशाचा अभिमान. त्याने 53 चेंडूत जबरदस्त 69 नाबाद धावा ठोकल्या. त्याला साथ दिली शिवम दुबेने. 22 चेंडूत 33 धावा. दोघांनी मिळून भारताला स्थिरता दिली. शेवटच्या षटकात फक्त 2 धावांची गरज. रिंकू सिंग आला आणि पहिल्याच चेंडूवर चौकार. भारताने सामना जिंकला 5 गडी राखून, आणि दुबईच्या मैदानावर पुन्हा एकदा गुंजला भारत माता की जय. सामना संपला. भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर हसू, पाकिस्तानी खेळाडूंच्या चेहऱ्यावर नैराश्य. पण खरी कहाणी तेव्हा सुरू झाली, जेव्हा ट्रॉफी वितरणाची वेळ आली. मैदानावर उपस्थित होते ACCचे प्रमुख व PCBचे अध्यक्ष मोहसेन नकी. ते पाकिस्तानचे गृहमंत्री सुद्धा आहेत. भारतीय संघाने स्पष्ट सांगितलं, आम्ही अशा व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही जे भारताविरुद्ध राजकारण करत आहेत. तासभर ट्रॉफी वितरण अडकलं. प्रेक्षक चिडलेले, पत्रकार गोंधळलेले, आणि अखेरीस भारतीय संघाने ट्रॉफी नाकारली. मोहसेन नक्की स्वतःच ट्रॉफी घेऊन गेले, पण भारतीय खेळाडूंनी मैदानात काल्पनिक ट्रॉफी उचलून जगाला दाखवलं, आमचं खरं बक्षीस म्हणजे विजय. ट्रॉफी ही फक्त धातूची वस्तू आहे. हा होता आत्मसन्मानाचा क्षण. भारत पाक सामना म्हणजे तणाव असतोच, पण या स्पर्धेत काहीतरी वेगळं घडलं.
भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान खेळाडूंशी हँडशेक करण्यास टाळलं. फायनल नंतरही कुठल्याही हँडशेकचा कार्यक्रम झाला नाही. पाक कर्णधार सलमान अली आगा तावातावानं म्हणाले, हा खेळाचा अपमान आहे. पण भारताकडून स्पष्ट संदेश, खेळाचं राजकारणात रूपांतर पाकिस्तान करत आलंय, आम्ही नाही. हा मुद्दा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहिला. भारतीय चाहत्यांनी खेळाडूंना पाठिंबा केला. त्यांनी म्हणलं, देशाच्या अभिमानापुढे कुठलाही शिष्टाचार नाही. सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान फिरकीपटू अब्रार अहमदच्या सेलिब्रेशनची थट्टा केली. अर्शदीप, जितेश, हर्षित त्यांनी त्याची नक्कल करून मैदानातच पाकिस्तानला परत उत्तर दिलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंडिंग झाला. भारतीय चाहत्यांनी लिहिलं, बरोबर झालं, मैदानावरचा बदला अशाच पद्धतीने घेतला जातो. तर पाकिस्तानी चाहते संतापले, हा आमचा खेळाडूंचा अपमान आहे. पण भारतीय चाहत्यांसाठी हा क्षण सर्वात जास्त मनोरंजक करणारा ठरला. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव आणि हॅरिस रौफ यांना मैदानावरील वर्तनाबद्दल 30% मॅच फी चा दंड झाला. सईफजादा फरहानला फक्त इशारा देण्यात आला. पण खरी चर्चा झाली, भारतीय संघाने का ट्रॉफी नाकारली. बीसीसीआयने स्पष्ट केलं, भारताचा आत्मसन्मान कोणत्याही ट्रॉफीपेक्षा मोठा आहे आणि त्यांनी आयसीसीकडे औपचारिक तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पाकिस्तानचं राजकारण तापलं. त्यांचे मीडिया चॅनल्स भारतीय संघांवर आरोप करू लागले. पण भारतीय जनता खुश होती. आमच्या संघाने खरा आत्मसन्मान जपला. भारताचा विजय हा फक्त क्रिकेट पुरता नव्हता, तो होता देशभक्तीचा उत्सव. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं, ऑपरेशन सिंदूर, मैदानावर भारताचा लाल विजय. बीसीसीआयने संघाला आणि सपोर्ट स्टाफला 21 कोटीचं बक्षीस दिलं. कर्णधार सूर्यकुमार यादवनी आपली मॅच फी भारतीय सैन्य आणि शहीदांच्या कुटुंबासाठी दान करण्याची घोषणा केली. भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर लिहिलं, आज केवळ भारत जिंकला नाही, आज आपल्या सैनिकांचा सन्मान जिंकला. मित्रांनो, हा सामना केवळ 147 धावांचा नव्हता. हा सामना होता आत्मसन्मानाचा. भारताने केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर पाकिस्तानाला दाखवलं, आम्ही क्रिकेटचे खरे बादशाह आहोत. तुम्हाला कोणता क्षण सर्वात जास्त आवडला? तिलक वर्माचा पराक्रम, शिवम दुबेने दिलेली साथ की भारतीय संघाने ट्रॉफी नाकारलेल्या आत्मसन्मानाचा क्षण? कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भारतीय संघाला सलाम करा. आणि हो, अशा जबरदस्त अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.